मग थोडी जास्त मेमरी वापरली तर काय बिघडलं? हो ना, आजकाल टेराबाइट्समध्ये मेमरी सहज उपलब्ध असते आपल्याकडे. वरवर पाहता तसं वाटतं खरं, पण जेव्हा एखादा डेटाबेस एकाच वेळी लाखो युजर्सचे ट्रान्झॅक्शन्स हाताळत असतो, तेव्हा ही धारणा पूर्णपणे चुकीची ठरते. अरे वा, कसं काय? जर अल्गोरिथमनी मूळ डेटामध्येच बदल करण्याऐवजी, म्हणजेच इन प्लेस ऑपरेशन्स करण्याऐवजी प्रत्येक प्रक्रियेसाठी डेटाच्या नवीन प्रती किंवा कॉपीज बनवल्या तर काय होईल? मेमरी लगेच भरेल. अगदी. कितीही मोठी मेमरी असली तरी ती काही सेकंदात संपून जाईल आणि सिस्टम थांबेल. स्पेस कॉम्प्लेक्सिटीमुळे मेमरीचा हा अतिवापर टळतो. समजलं. आणि वेळेची गुंतागुंत म्हणजे काय? फक्त घड्याळातील सेकंद मोजणं नसतं, बरोबर? नाही, तसं नाहीये. इनपुटचा आकार, ज्याला आपण एन म्हणतो, तो वाढल्यावर अल्गोरिदमला लागणारा वेळ कशा प्रकारे वाढतो याचं ते गणितीय मोजमाप आहे. अच्छा, म्हणजे 10 नोंदी असलेला डेटाबेस आणि 10 दशलक्ष नोंदी असलेला डेटाबेस यात जमीन आसमानाचा फरक असेल. हो, आणि हेच मोजण्यासाठी आपण बिग ओ, ओमेगा आणि थीटा या असिम्प्टोटिक नोटेशनचा वापर करतो. म्हणजे या नोटेशन्समुळे आपण कोणत्याही हार्डवेअरचा विचार न करता अल्गोरिदमच्या कार्यक्षमतेची तुलना करू शकतो. अगदी बरोबर. समजा एखाद्या प्रचंड मोठ्या डेटाबेसमध्ये तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी पहिल्याच प्रयत्नात सापडली. नशीबच म्हणायचं ते. हो, पण तांत्रिक भाषेत हा बेस्ट केस म्हणजेच ओमेगा झाला. याला अगदी स्थिर वेळ लागतो, ज्याला O(1) म्हणतात. आणि जर ती माहिती सर्वात शेवटी असेल तर तो वर्स्ट केस म्हणजे बिगो झाला. अशा वेळी इनपुट एनच्या समप्रमाणात वेळ लागतो, ज्याला O(n) म्हणतात. पण जर अल्गोरिदमची रचना चुकीची असेल, उदाहरणार्थ डेटाबेसमधील प्रत्येक नोंदीची तुलना दुसऱ्या प्रत्येक नोंदीशी करायची असेल तर काय होईल? तिथेच खरी अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीला O(n²) म्हणजे O(n² म्हटलं जातं. म्हणजे इनपुट दुप्पट झालं तर लागणारा वेळ चौपट होणार. हो, आणि जेव्हा एनची किंमत लाखोमध्ये असते तेव्हा असा O(n² अल्गोरिथम पूर्ण व्हायला चक्क अनेक वर्षे लागू शकतात. बापरे, अनेक वर्षे? हो, व्यावसायिक सॉफ्टवेअर डिझाईनमध्ये हेच टाळण्याचं मुख्य उद्दिष्ट असतं. हे खरोखरच डोळे उघडणार आहे. थोडक्यात सांगायचं तर अल्गोरिदम म्हणजे केवळ काम पूर्ण करणं नव्हे, बरोबर? अगदी. तर कमीत कमी वेळ आणि मेमरी वापरून सर्वात वाईट परिस्थितीतही सिस्टीम कोलमणार नाही याची खात्री करणारा तो एक विचारपूर्वक आखलेला मार्ग आहे. हो, आणि अशा प्रकारच्या विश्लेषणातूनच तंत्रज्ञानाचा खरा पाया समजण्यास